ठेवली माणसं. मी आपली खारुताई सगळ्यांच्या मदतीला हळूहळू. हाय, गुड मॉर्निंग. तशाच सगळे प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सकाळी सकाळी बघा आमचा काय उद्योग चालला आहे, तर झाडांना खत घालायचं, त्यांची जरा काय म्हणतात ना निगा राखायची. कारण आता बाप्पा पण येणार आहेत आणि गणपतीपर्यंत फुलं आली पाहिजेत जास्वंदीला किंवा वेगवेगळ्या झाडांना. म्हणजे अजून 10-12 दिवस आहेत. तोपर्यंत म्हटलं सगळ्या झाडांना खत वगैरे घालून घ्यावं, म्हणजे बरोबर गणपतीत बहरतात झाडं. म्हणजे माझ्याकडे जास्वंदीची 2 झाडं आहेत ना, तर त्यांना आता पण खत घालायचं आहे. मग त्यांच्यावर सगळ्याच झाडांना आता खत घालून घ्यायचं चाललेलं आहे. मग त्याच्या आधी ते प्रॉपर खत कसं टाकायचं, ते कसं त्याची माती मोकळी करायची, अहो मला इन्स्ट्रक्शन देतात. आता बघा, सूचना करायला कोणतरी पाहिजेच ना. आणि अहोंचा स्वभाव सूचना करण्याचा आहे आणि आमचं फॉलो करायचं आहे. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित परफेक्ट लागते. ते मला सांगतात माती कशी खालीवरी करायची. आता ते ऐकतेच आहे मी. आणि काय माहिती आहे का, हे जे काम आहे ना, हे मनाला खूप आनंद देतं. ह्या झाडांबरोबर ना गुजगोष्टी केल्या, त्यांचे जरा लाड केले, काय म्हणतात त्यांना नाव माकू घातलं की छान वाटतं. आणि सगळं हिरवंगार असेल ना की जरा बरं वाटतं. समोर पण बघा आमच्या बाल्कनीच्या पण ग्रीनरी आहे आणि आम्हा दोघांना पण काय म्हणतात ना झाडांची विशेष आवड आहे. आता सगळ्यांना खत घालते मस्तपैकी, म्हणजे ती बहरतील. चांगली फुलली आहेत, पण अजून चांगली फुलली पाहिजेत ना. तर आजचा वेळ खास त्यांच्यासाठी स्पेशल. ती पण खुश झाली असतील. आज आमच्याकडे बाईने लक्ष दिलं आहे. आणि मला खूप आवडतं त्यांच्याशी गप्पा करायला, त्यांच्यावर प्रेमानं त्यांना कुरवाळायला. आणि आता मस्त जरा पावसाला सुरुवात झाली, तर अहोंची चहाची ऑफर आलीच आहे. ते म्हणाले मी बघतो तोपर्यंत तू चहा बनव. तर मी चहा घेऊन आली. आता चहाबरोबर गप्पा. या चहाचं कसं आहे माहिती आहे का, आनंदात चहा, दुःखात चहा. एखादा कठीण प्रसंग आला की म्हणायचं चहा ठेव जरा. एखादं सेलिब्रेशन असेल तरी चहा. चहा आमच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे, तुम्हाला तर कळलंच असेल. म्हणजे फक्त चहा प्यायची इच्छा झाली म्हणून असं नाही की आपलं मन मोकळं करतं. आणि एकदम विजयी होऊन आलं तरी चहा असतो आणि टेन्शनमध्ये आलं तरी चहा पितो आम्ही. तर असं हे चहा आणि आमचं समीकरण आहे. त्यात पुन्हा आमच्या जरा गप्पा झाल्या, ब्रेक झाला. तर आज अहो घरी आहेत, म्हणजे अजूनपर्यंत तरी आहेत. त्यांचं काय भरोसा नसतो. सुट्टी असली तरी त्याची काही कामं असली की ते जातात, पण घरात असली की काही ना काहीतरी हेल्प करतातच. तर ते आता कमळाचा प्रयोग म्हटलं होतं ना मागे फसला होता, तर आता व्यवस्थित त्याकडे लक्ष द्यायचं चाललं आहे. मी म्हटलं ना त्याच्यासाठी आम्ही टब आणलं आहे आणि आता त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आता त्याला नवीन 3रं पान पण आलं आहे. देव करो आणि हे सक्सेसफुल होऊ. खूप प्रयत्न केलेले आहेत आणि मस्त दिसतंय. झाडांचं तर काम झालं आहे. आज शक्यतो जितकं क्लीन करता येईल घर तितकं क्लिनिंग करायचं ठरवलं आहे. आता सगळे घरी आहेत, म्हटलं काय ते वेगळं पाहिजे. त्यामुळे आज मी बनवते मिसळ पाव. आणि ते सोपं पण पटकन होतं आणि आपल्याला पण कामं करायला वेळ मिळतो. मिसळ मसाला, मटकी थोडी परतून घेतली, भाजून घेतली, कांदा, टोमॅटो आणि हे खोबऱ्याचं वाटण आपल्या पद्धतीची. कोल्हापुरी म्हणा, घाटी पद्धत म्हणा, काही म्हणा, आपल्या मनानं करा. कारण आता श्रावण महिना आहे. एरवी कसं सुट्टी असली की काहीतरी नॉनव्हेज होतं. आता वेगळं काहीतरी पाहिजेच की, सारखं भाजी पोळी खाऊन कंटाळा आला आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आज क्लिनिंग पण करायचं आहे. त्याच्यामुळे सगळं चपाती भाजी करायला वेळ नाही, हे शॉर्टकटमध्ये होऊन जाते. कांदा तेलात परतून घेतला छानपैकी आणि त्याच्यामध्ये नंतर आलं लसूण पेस्ट टाकायची. आणि मी अंदाजानेच, आपलं काय असं नसतं चमच्याने घ्या आणि एवढं घ्या, अंदाजावरती सगळं असतं. आणि मस्त ते परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि त्याचा मसाला करून ठेवला होता. आता हे छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले, म्हणजे आमचा हा घाटी मसाला, त्याच्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर आणि मिसळ मसाला, हळद, हे सगळं टाकून आता छान परतले. आज थोडं तेल जास्त वापरलं आहे आणि हा वाटलेला खोबऱ्याचा मसाला टाकला. आणि टॉमॅटो थोडासा मी असा क्रश करून घेतला होता, कारण तो पटकन शिजायला हवा म्हणून. आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतायचं. ते वेळ लागतो जरा तेल सुटायला. तर ठेवलं आहे ते परतायला बारीक मंद गॅसवर. तोपर्यंत अहोंनी किचन अडवलं. घरी असलं की ते किचनमध्ये धडपडत असतात, तुम्हाला माहिती आहे. आता ते काजू बदाम सगळ्या बरण्यांमध्ये भरायचं काम त्यांचं आणि ते त्यांच्या मनाप्रमाणेच झालेलं बरं असतं. त्याच्यात मी काही ढवळाढवळ करत नाही, असं असतं.
आणि मध्येच खायचं पण चाललं आहे बघा त्यांचं. आता ते गेले तोपर्यंत हा माझा बघा मसाला छान असा परतून त्याला असं छान तेल सुटले. तरी पण माझं तेल कमीच आहे, ज्या पद्धतीत मिसळला लागतं त्याच्यापेक्षा थोडं कमी घातलं आहे, पण बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे. आता त्याला छान तेल सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये मी काय करते, ही मटकी टाकली, ती जरा तेलामध्ये परतून घेतली होती, आणि मीठ चवीनुसार. आणि आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते, म्हणजे जरा तवंग म्हणतात ना आमच्याकडे त्याला, तरी छान येते. आणि आता छान हे मंद गॅसवर उकळायला ठेवले. तोपर्यंत आपली दुसरी कामं आटपायची आहेत. आणि मग काय थोड्या वेळाने पाव आणायचे आहेत. छान आता उकळल्याच्यानंतर बघा हा असा मिसळ नाही म्हणजे उसळ तयार झालेली आहे. तुम्ही कशी करता माहीत नाही, ही आपली माझी पद्धत, साधीसुधी. घरातले याच्यावरच खुश होतात. क्लिनिंगचं काम स्टॉप. सगळे म्हणाले आधी मिसळ पाव खाऊन घेऊ. सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मी मिसळचं ताट रेडी केलेलं आहे. हा दिसतंय तर छान. आता ताव मारायचा भारीपैकी. या मंडळी मिसळ खायला. धुवाधार चाललं आहे. पाण्याचे तुषार बारीक बारीक असे छान उडतात. गार वाटतंय. आणि असं वाटतं मस्तपैकी पांघरून घेऊन झोपावं. थोडं वेळ बसली असेल बघत पाऊस. पाऊस पडायला लागला. 2-3 दिवस अजिबातच नव्हता. ऊन होतं चांगलं. बापरे, हे बघा ना कसं जोरातच चाललं एकदम. तुमच्याकडे पण पडतोय का पाऊस? घ्या मग पावसाचा आनंद. मस्त काढा डुलका. भेटूया डुलका काढून. खरं तर आज क्लिनिंग करायचं होतं. झाडं लावून झाडांचं केलं सकाळी, आणि त्याच्यातच वाजले जवळजवळ 11:30 पावणे 12. आणि यांचं मध्येच काय काम आलं ते गेले. आणि क्लिनिंगसाठी ना खरं म्हणजे 2 माणसं बोलवली होती, कारण दरवेळेला करून करून आपलीच एनर्जी वेस्ट होते. म्हटलं आपण हाताखाली द्यायचं. पण आता गणपती कसं आम्ही सगळं क्लीन करतो, भिंती वॉश करण्यापासून असं सगळं असतं. तर म्हणजे अहोनी केलं होतंच हे, म्हणजे कशाला त्रास करून घेते. पण ती माणसं आली नाहीत, त्याच्यामुळे ते काय काम झालं नाही. मग आम्ही पण आपलं खाल्लं मिसळ पाव, आणि म्हटलं ना पाऊस पडतो जरा आराम केला. आता उठलोय, चहा घेतो आणि विचार करतो आता काय करायचं, आपणच करायला लागूया. शेवटी काय माहिती आहे का, स्वतः केल्याशिवाय काय नाही. बाप्पाच्या पण मनात असेल बाबा स्वतःच आम्ही करावं क्लिनिंग सगळं. म्हणजे बाकीचं आम्ही करणारच होतो, झाडं धुणं, हे किचनच्या ट्रॉल्या वगैरे हे सगळं आम्हीच करणार होतो. फक्त हे जे भिंती वगैरे पुसणं, वरचे काही पंखे वगैरे झुंबर वगैरे आहे ना, ते सगळं करून घ्यायचं होतं. म्हणजे ठीक आहे, आता बस आता अर्धा तास आराम केला. मस्तपैकी चहा, मी म्हटलं ना एनर्जी. आता हे असं चहा कडक प्यायचा आणि कामाला लागायचं. आता त्याला काही काम नाही आहे ना, पुढे बाहेर जायचं नाही, आज काही नाही, घरातच आहे, तर बसून काय करायचं. चला चहा पिऊन लागलो आम्ही आता कामाला. संध्याकाळचे जवळजवळ 4:30 पावणे 5 झालेले आहेत. आता याच्यामध्ये जातील 2-4 तास तरी आरामात. आधी बेडरूम झाडून घेतली आमची, सगळे पुसून घ्यायचे. आणि तिकडे एकच वॉल आहे पुसायची, बाकी तर सगळं कपाटच आहे. सगळं साहित्य मी बाहेर नेऊन ठेवलं. आणि मी कशी असते माहिती आहे का, अहोंच्या हाताखाली हेल्पर असते. आणि अहो काय करतात, वरचे सगळे उंचावरचं सगळं पुसून घेतात, खालचं सगळं पुसून घ्यायचं काम माझं असं असतं. आणि पूर्वी जेव्हा आम्ही लालबागला राहायला होतो ना, तर ती आमची रूम छोटी होती. आणि तिथं कसं असायचं माहिती आहे, त्या चाळीमध्ये गणपती येणार म्हटलं की जो तो चाळीमध्ये प्रत्येकजण आपलं घर धुवायला, घर स्वच्छ करायला काढायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं, अरे आज यांचं चाललं आहे, मग आम्हाला उत्साह यायचा, अरे आपलं कधी करायचं. फ्लॅट संस्कृतीत तसं नसतंय. पण तरीसुद्धा बाप्पा येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी घर झाडून पुसून लख्ख करणं. आणि दिवाळीत एवढी आम्ही डीप क्लिनिंग करत नाही जितकी आम्ही गणपतीत करतो. म्हणजे 10 दिवसांचा आमचा गणपती, जवळजवळ 40 वर्ष झाली. आणि त्यामुळे हे काम करताना ना एक वेगळंच चैतन्य येतं घरामध्ये. आता आकाश पण आला मदतीला, त्याच्यामुळे होऊन जाईल पटापट. आधी आम्ही दोघंच करत होतो, मग तो पण जॉईन झाला. माणूस आलेला आहे, आता झटझट होणार आहे. सगळे कामाला लागलेलो आहोत, त्याच्यामुळे आता फटाफट सगळी कामं होणार. शिडी नको म्हणाले ते हायटवाली माणसं. मी आपली खारुताई सगळ्यांच्या मदतीला हळूहळू. इकडे अहोंचं चाललेलं आहे.
सगळी फॅमिली एकत्र आली तर पटापट कामं होतात ॲक्च्युली. जाऊ दे, बाप्पाच्या मनात होतं आम्ही नेहमी त्यांची सेवा करतो, ह्यावेळेला कशाला दुसऱ्याकडून करून घेत आहेत म्हणणार. मला माहीत नव्हतं, अहोंनीच सांगितलं होतं त्या 2 लोकांना क्लिनिंगसाठी यायला, पण काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि ते आले नाहीत. तर मला वाटलं आम्हीच करायचं आहे म्हणून मी मिसळपाव करून म्हटलं चला करायला घेऊया. हे बोलले नाही ना खाऊया मिसळ आणि मग आराम करूया, राहू देत. नंतर मला सांगतात अगं अशी अशी 2 माणसं बोलवलेली. म्हटलं जाऊ द्या हो, आपणच करूया बाप्पांचं सगळं. ते माझी तब्येत जरा बरी नव्हती आणि अजून पण मला विकनेस आहे, माझ्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या आणि थोडीशी आजारी आहे. पण आता काय ते दाखवण्यात अर्थ नाही ना, आपला प्रॉब्लेम आपल्याच माहिती. मेंटली थोडी ट्रेसमध्ये आहे सध्या, पण बाप्पा तो ट्रेस दूर करतील. काय म्हणतात ना, विघ्नहर्ते आहेत ते, आलेलं संकट पण दूर करतील. प्रोफेशनल लाईफमध्ये माझ्या थोडा ताणतणाव चालू आहे, पण घरगुती लाईफ मस्त चाललेलं आहे. तर सगळ्यांनी मिळून आता क्लिनिंग करायला घेतलं आणि मध्ये माहिती आहे का याच्यामध्ये एक चहाचा राऊंड झाला, तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही. आणि आता छानपैकी घर क्लीन झालं. महत्त्वाची कामं म्हणजे उंचावरची झाली. आता छोटी मोठी कामं आहेत ते मी रोज थोडी थोडी करणार, झाडं धुणं, किचन क्लिनिंग अशी. तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हो, ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.